नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला म्हणजे आजचाच पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी उत्तरपत्रिका पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपण पेपरमध्ये लिहिलेली उत्तरं आणि या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिलेली उत्तरं टॅली करून बघा. किती मार्कांचा प्रश्न होता आणि आपण अशा पद्धतीने उत्तर लिहिलं असल्यास आपल्याला किती मार्क्स मिळतील, हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर यानंतर होणारा तुमचा टेक्निकलचा, हिंदीचा किंवा इतर विषयांचे जे काही प्रश्नपत्रिका असतील त्याही तुम्हाला हव्या असतील, त्या विषयांचे IMP प्रश्न हवे असतील, कशा पद्धतीचा पेपर असेल या संदर्भात काही शंका असतील तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तरीही काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्या शंकेचं निरसन हे करण्यात येईल. यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा तेही सांगा. आजच्या तासाला आपण मराठीची आजच झालेल्या पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बघा, हा आपला पेपर 80 गुणांचा होता. एकूण 15 पानांची आपली प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणेच 3 तासाची वेळ ही दिली गेली होती. काही महत्त्वपूर्ण सूचना, या सूचना आपण कालच वाचल्या होत्या पेपरमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये या सर्व सूचना जशाच्या तशा होत्या. त्यानंतर पेपरवर आपण व्यवस्थित 3 समास आखलेलेच असतील. आता विभाग 1 आपला गद्य विभाग आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित 7 गुणांसाठी सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न विचारले आहेत. बघा, पहिला प्रश्न, मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा हिंदी, गुजराती, तामिळ आणि कन्नड. त्यानंतर उतारा बघा. बघा, या ठिकाणी उतार्यातच उत्तरं दिलेली आहेत. बघा, ही भाषांची नावं आपण 4 लिहिली ते इथंच आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, शब्दांची उत्पत्ती शोधणे आणि दुसरा आहे नदीसारखी प्रवाही म्हणजे भाषा. स्वमतासाठी प्रश्न आहे, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. बघा, याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिल्याप्रमाणे लिहायचं होतं आणि थोडीशी आपली लँग्वेज वापरायची. जर तशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर या प्रश्नाचे सुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 गुण हे मिळतील. आणि वरच्या चौकटी पूर्ण करा या प्रश्नाचे. या ठिकाणी दिलेले दोन्ही शब्द तुम्ही अचूकरित्या लिहिले असतील तर 2 पैकी 2 गुण धरा. एक शब्द चुकला असेल तर एकच घ्या, फक्त त्या अर्थाचा शब्द असला पाहिजे. अशा प्रकारे अ भागाला तुम्हाला 7 पैकी किती गुण मिळाले ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. आता आ भाग बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित कृती कारणे लिहा. झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाड जगण्याचे बळ देते. त्यानंतर झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची असतात देशाला निसर्गसंपन्न बनवण्यासाठी. पहिल्याच ओळीत त्याचं उत्तर आहे बघा. झाडांच्या पाण्यात जगवण्याचं बळ असतं. त्यानंतर दुसरं, चुकीबरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. 1, पुस्तकातली पाने महत्त्वाची नसतात, चूक. 2, आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, चूक. 3, आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे, बरोबर.
4. आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल. बरोबर. स्वमतासाठी प्रश्न आहे. आपणनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या उतार्याच्या आधारे तुम्ही उत्तर लिहायचं याचं. चुकीबरोबर जर तुम्ही लिहिले असतील अशाच पद्धतीने ते 2 गुण कॅल्क्युलेट करा. अर्ध्या मार्कासाठी 1 उत्तर आहे. जर काही चुकलं असेल तर तेवढे मार्क्स कट करा. बघा आता स्वमतासाठी प्रश्नाचं उत्तर असं पाहिजे होतं. बघा या ठिकाणी मधल्या ओळींमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. या उतार्याच्या आधारे तुम्ही ते स्वमताचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जर लिहिलं असेल तर तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळतील. पुढचा उतारा अपठित गद्य. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 2 गुणांसाठी. 1. अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. इतरांपेक्षा वेगळे ठरतात आणि सहकार्य मिळू लागते. बघा हा उतारा, यातलेच उत्तरं लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरं, आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. आदर, विश्वास आणि सहकार्य. या व्यतिरिक्तही शब्द उतार्यातले लिहिले तरीही मार्क्स धरायचे आहेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न होता. विभाग 2 बघा, पद्य विभाग. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 2 गुणांसाठी. आकृतिबंध पूर्ण करा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. अपकीर्ती सांडावी आणि सत्कीर्ती वाढवावी. कवितेतच उत्तर आहे बघा त्याचं. आणि ते 2 शब्द तुम्ही अचूकरित्या लिहिले असतील तर तुम्ही त्याला 2 गुण द्यायचे आहेत. बघा या अपकीर्ती आणि सत्कीर्ती हे 2 शब्द लिहिणं गरजेचं होतं. पुढचा प्रश्न, आकृती पूर्ण करा. कधीही करू नयेत अशा गोष्टी 2 गुणांसाठी. 1. पुण्यमार्ग सोडू नये, पैज लावू नये, आपले ओझे लादू नये आणि असत्याचा अभिमान बाळगू नये. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. तिसरा प्रश्न होता काव्यपंक्तींचा सरळ अर्थ. 2 ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला, त्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. तोही तुम्ही लिहिला असेल तर 2 गुण पकडा. त्यानंतर काव्य सौंदर्यासाठी चौथा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. त्याचाही तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. तो लिहिला असेल तर 2 गुण. आ भागामध्ये तुम्हाला कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे. भरतवाक्य कवीचे कवी आहेत मोरोपंत. आश्वासक चित्रच्या कवयित्री आहेत नीरजा. दोघांपैकी एकच उत्तर लिहिलं असेल तरीही 2 गुण धरायचे आहेत. 2 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पुढचं कवितेचा विषय आहे सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व. भरतवाक्य कवितेत दिलेलं आहे. तर आश्वासक चित्रमध्ये स्त्री पुरुष समानतेचे महत्त्व दिले आहे. दोन्ही कविता आवडल्या कारण सुसंस्काराची शिकवण देते भरतवाक्य कविता आणि आश्वासक चित्रमध्ये भविष्यातील चित्रण आहे. त्यानंतर काव्यपंक्तींचं रसग्रहण करायचं आहे 4 गुणांसाठी. चा प्रश्न होता. स्थूल वाचन बघा, कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांचा प्रश्न आहे. बघा हे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हेच प्रश्न होते. पहिला आणि तिसरा. भाषाभ्यास चौथा प्रश्न आहे तुमचा विभाग व्याकरणाचा. त्यातला व्याकरण घटकावर अ भागामध्ये कृती विचारल्या आहेत. पहिली कृती आहे समास. नीलकमल त्याची जोडी आहे कर्मधारय समास आणि नवरात्रची जोडी आहे द्विगु समास. या पद्धतीने जोड्या लावल्या असतील तर 2 गुण. त्यानंतर शब्दसिद्धीसाठी प्रश्न आहे बघा. दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा 2 गुणांसाठी. प्रत्यय घटित शब्द आहे कारागिरी. उपसर्ग घटित शब्द आहे अतिरेक आणि अभ्यस्त शब्द आहे हुरहुर लाल लाल. त्यानंतर वाक्प्रचार. कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. बघा पहिलं सटकी मारणे म्हणजे पळून जाणे. दुसरे कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. तिसरे पित्त खवळणे खूप राग येणे. आणि चौथे अचंबित होणे आश्चर्यचकित होणे. आ भाग भाषिक घटकांवर आधारित कृती.
शब्दसंपत्ती. समानार्थी शब्द बघा. घर, गृह. नदी, सरिता. दुसरे विरुद्धार्थी शब्द रात्र, दिवस. हजर, गैरहजर. वचन बदला. पुस्तक, पुस्तके. झाडे, झाड. त्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 शब्द बनवायचे आहेत. इमानदार. त्यातले 2 शब्द आहेत मान, नर, दान. हे सर्व उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण आहे. तो गुण तुम्ही कॅल्क्युलेट करायचा. एक चुकलं असेल तर अर्धा-अर्धा गुण धरा. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे. त्यानंतर दुसरं बघा. लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी. अचूक शब्द ओळखायचा आहे दिलेल्या गटातला. 1 पहिला आहे. दुसरा शब्द बरोबर आहे. सहानुभूती. तो तुम्ही लिहायचा आहे. दुसऱ्या गटातलं अभिव्यक्ती. तिसऱ्यातलं क्रियाशील. चौथ्यातलं कीर्तन. पाचव्यातलं शिरोधार्य. आणि 6वं आशीर्वाद. त्यानंतर तिसरं असेल विरामचिन्हे ओळखा. प्रश्नचिन्ह पहिलं आणि दुसरं उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत आपल्याला. बायोडाटा म्हणजे व्यक्तिगत माहिती. स्वतःची माहिती लिहिलं तरीही बरोबर येईल. मोबाईल लिहिलं तरी पण बरोबर येईल. भ्रमणध्वनी लिहिलं तरी पण बरोबर येईल. त्यानंतर विभाग 5 बघा. उपयोजित लेखन 6 गुणांसाठी. खालील कृती सोडवायची आहे पत्रलेखनाची. खालील निवेदन वाचा व कोणतीही एक कृती सोडवा. बघा ते निवेदन. मागणी पत्र आणि अभिनंदनपण पत्र विचारलंय आपल्याला. दोघांपैकी एक पत्र तुम्ही लिहायचंय. त्यानंतर किंवाला प्रश्न आहे. एक अपठित उतारा तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न पहिला ई मधला. त्या उतार्याचं सारांश लेखन करायचं आहे. आ भागामध्ये 2 कृती सोडवायच्या आहेत तुम्हाला. जाहिरात लेखनाची पहिली कृती आहे 5 गुणांसाठी. काही मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. फळांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करायची. ताजी स्वच्छ भाजी. भाजीचं थोडंसं चित्र काढायचं आहे. फळांची चित्र काढा. सर्व प्रकारे ही माहिती या ठिकाणी लिहायची. घरपोच सुविधा, माफक दर, ग्राहक समाधान या पद्धतीने. बातमी लेखनासाठी दुसरी कृती दिलेली आहे. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्याची बातमी लिहायची आहे. त्यानंतर कथा लेखनाच्या आधारे आपल्याला कृती करायची. कथा लिहायची. काही मुद्दे दिलेले आहेत. तिघांपैकी कोणत्याही 2 कृती तुम्ही सोडवल्या असतील तर 10 पैकी तुम्हाला 8 मार्क तरी नक्की मिळतील. लेखन कौशल्य शेवटचा प्रश्न आहे 8 गुणांसाठी. त्यामध्ये प्रसंग लेखन हा पहिला प्रश्न विचारलेला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी पारितोषिक वितरण समारंभाचं तुम्हाला प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. त्यानंतर आत्मकथन. भ्रमणध्वनी, मोबाईल यावर आधारित तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. त्याचं महत्त्व, निर्मिती, नंतर महत्त्व व उपयोग, आनंदाचे क्षण आणि खंत. वैचारिक निबंध आहे. झाडे लावा, झाडे जगवा या विषयावर तुमचे मत लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची 20 फेब्रुवारी 2026 रोजी आजच झालेल्या पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.